श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आरीवर्कमध्ये जी मेन असते चेन स्टिच ती कशी केली जाते, चेन स्टिचला नॉट कशी मारली जाते, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप बघा, कारण मी त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे मी नेटचा कपडा घेतलेला आहे, कारण मी चेन स्टिच नॉट कशी मारते, गाठ कशी मारते हे तुम्हाला दिसावं. मी थ्रेड कोणत्या साईडने फिरवते, निडलमध्ये कसं घालवते ते दिसण्यासाठी मी इथे नेटचा कपडा घेतलेला आहे. तर चेन स्टिच करण्यासाठी आपल्याला जरी थ्रेड लागतो. तर इथे मी गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे आणि गोल्डन जरी थ्रेडला आपल्याला 14 नंबरची निडल लागते. तर इथे मी 14 नंबरची म्हणजे 0.5 mm निडल घेतलेली आहे. तर आता आधी मी तुम्हाला इथे थ्रेडला गाठ कशी मारायची ते इथे मी तुम्हाला दाखवते. आपण नॉर्मल जी गाठ मारतो तशीच इथे गाठ मारायची आहे. तर इथे मी 3 गाठ मारलेल्या आहेत. तिन्ही गाठ आपल्याला एकावर एक मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ती गाठ थोडी जाड होते. तर इथे मी 3 गाठ मारून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की मी कशी गाठ मारलेली आहे. तर अशी आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे आपण जेव्हा वर्क करू तेव्हा ती प्रॉपर बसेल. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे की धागा कसा पकडायचा. तर आपला अंगठा आणि मधला बोट जो आहे त्यामध्ये आपल्याला ती नोट पकडायची आहे, म्हणजे गाठ मारलेला थ्रेड पकडायचा आहे. त्याच्यानंतर हा आपला जो मेन पहिला बोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला धागा असा फिरवून घ्यायचा आहे, आणि जो धागा आपण फिरवून घेतलेला आहे तो पुन्हा आपल्याला जे आपण गाठ मारलेला थ्रेड पकडलेला आहे तिथेच आणून पुन्हा तो पकडायचा आहे अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पकडल्यानंतर इथे निडल कशी पकडायची ते आता मी तुम्हाला दाखवते आहे. तर ही आहे 14 नंबरची 0.5 mm निडल. तर आता ही कशी पकडायची, एक बोट आपला खाली ठेवायचा आहे, मधला बोट वरती ठेवायचा आहे थोडा, आणि जो आपला अंगठा आहे तो आपण मधला बोट जिथे ठेवला आहे तिथे ठेवायचं आणि वरती एक बोट ठेवायचं. अशा 4 बोटांमध्ये आपल्याला ही निडल पकडायची आहे. आणि तुम्हाला हा जो निडलचा पॉईंट दिसतोय तो पॉईंट आपल्याला आपल्या साईडला ठेवायचा आहे, कारण आपण त्याच्यामध्ये थ्रेड खालून वर आणणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला ती निडल तर आपल्या साईडने पकडायची आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हातामध्ये थ्रेड, बोटांमध्ये थ्रेड धरायचा आहे आणि निडल ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने पकडायची आहे. त्याच्यानंतर निडल आपण जेव्हा आतमध्ये घालू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आपला जो नोटचा थ्रेड आहे, म्हणजे जी आपली गाठ मारलेली बाजू आहे ती बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे. जेव्हा आपण निडल वर उचलू तेव्हा आपल्याला ती गाठवाली सोडून द्यायची आहे, ज्याने काय होईल, गाठ जी आहे ती परफेक्ट फॅब्रिकला बसेल आणि जो आपला मेन थ्रेड आहे तो आपल्याला धरून आता चेन स्टिच करायची आहे. तर कसं करायचं आहे, पुन्हा आपल्याला ती निडल आतमध्ये घातल्यानंतर राईट साईडने लेफ्टला आपल्याला तो थ्रेड घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, राईट टू लेफ्टला थ्रेड घेऊन त्या पॉईंटमध्ये जेव्हा आपला थ्रेड गुंततो तेव्हा आपल्याला तो वरती खेचून घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, आणि वरून काढताना आपल्याला नॉर्मल निडल आपल्या लेफ्ट साईडने थोडी नॉर्मल आपल्याला ती क्रॉस करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो थ्रेड आहे तो इझिली त्यातून निघेल. तर इथे मी तुम्हाला पुन्हा दाखवलेलं आहे कसं करायचं आहे. राईट टू लेफ्ट आपल्याला थ्रेड फिरून घ्यायचा आहे आणि पॉईंट निडलचा आपल्याला आपल्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला चेन स्टिच करून दाखवते आहे. वरून फक्त थ्रेड आपण जेव्हा निडल वरती आपल्या साईडला खेचतो तेव्हा काय करायचं आहे, नॉर्मल लेफ्ट साईडला ती थोडी क्रॉस करून घ्यायची आहे. इथे तुम्हाला दिसतच असेल मी कसं करते. नॉर्मल क्रॉस करून मग तो थ्रेड आपल्याला काढून घ्यायचा आहे. जे बिगिनर्स असतात, जे नवीन शिकत असतात, त्यांना निडल पकडणं, लगेच चेन स्टिच येणं जमत नाही. तुम्हाला ह्यासाठी घरी प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला चेन स्टिच नक्कीच जमेल. सुरुवातीला थोडं जड जातं करण्यासाठी, कारण आपला हात वळत नाही आहे आणि आपल्याला ह्या निडलची सवय नसते आणि चेन स्टिच अशा पद्धतीने करतात, त्याच्यामुळे ती निडल खालून वर करताना थोडा थ्रेड आपला
निडलमधून सुटतो, तर आपल्याला ही चेन स्टिच करताना आपल्याला जरीचा थ्रेड जो आहे तो हलक्या हाताने वरती काढायचा आहे, कारण ह्याच्यावरती गोल्डन कलरची कोटिंग असते, गोल्डन कोटिंग असते. जर तुम्ही जोरात जर तो थ्रेड खेचला तर त्याच्यावरती जी गोल्डन कोटिंग आहे ती निघू शकते. त्याच्यामुळे आपल्याला हलक्या हाताने ती खेचायची आहे. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे की चेन स्टिच झाल्यानंतर त्याला नॉट कशी मारतात, गाठ कशी मारतात. तर इथे काय करायचं आहे, आपला जो पहिला थ्रेड आहे त्याच्यानंतर त्याच जागी आपल्याला अजून एक थ्रेड वरती काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला दिसतच असेल की 2 थ्रेड आहेत जे की एकाच जागेवरती आहेत. तर या दोन्ही थ्रेडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला जो सेकंडवाला थ्रेड आहे तो आपल्याला फर्स्टवाल्या थ्रेडमधून आतून काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलं असेल. तर आतून काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो थ्रेड पुन्हा आपल्याला मागून फर्स्टवाल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. फर्स्टवाला ह्याच्यात टाकल्यानंतर काय होतं, फर्स्टवाला जो आहे तो आपल्या निडलमध्ये राहतो आणि जो सेकंडवाला थ्रेड आहे तो आपल्याला खाली खेचायचा आहे, ज्याने गाठ बसते. तर इथे तुम्हाला दिसत असेल गाठ बसलेली आहे. तर ही गाठ बसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती जो थ्रेड राहतो तो थ्रेड आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खरं म्हणजे एवढी मोठी गाठ मारली जात नाही, नॉर्मल छोटीशी गाठ मारली जाते. पण तुम्हाला इथे दिसावं की कशी गाठ मारली जाते त्यासाठी इथे मी मोठा थ्रेड घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता मी इथे तुम्हाला पुन्हा दाखवते आहे. मी एक थ्रेड काढून घेतला, त्याच जागेवरून मी पुन्हा अजून एक थ्रेड काढला आणि दोन्ही थ्रेड आपल्याला निडलमध्ये धरून ठेवायचे आहेत. तर आता इथे तुम्हाला दिसतच असेल. तर आता काय करायचं आहे, जो मी थ्रेड पकडलेला आहे तो सेकंडवाला आपण जो थ्रेड बाहेर काढलेला आहे तो आहे. तर तो आपल्याला नॉर्मल खाली खेचून तो थ्रेड आपल्याला पहिल्या थ्रेडमधून आपल्या राईट साईडला काढून घ्यायचा आहे. तो राईट साईडला काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला आता मी दाखवते. इथे तुम्हाला जी फर्स्टवाल्या थ्रेडमधली जी जागा दिसते आहे त्या थ्रेडमधून आपल्याला हा सेकंडवाला थ्रेड घालवायचा आहे. तर ती जागा आहे त्यातून आता मी हा सेकंडवाला थ्रेड घालवते आहे. घालवल्यानंतर काय होतं, सेकंडवाला थ्रेड फर्स्टवाल्या थ्रेडमध्ये घालवल्यानंतर सेकंडवाला जो थ्रेड आहे तो निघून जातो आणि आपली निडल फर्स्टवाल्या थ्रेडमध्ये अडकून राहते. मग ती फर्स्टवाल्या थ्रेडमध्ये अडकल्यानंतर आपला सेकंडवाला जो थ्रेड आहे तो आपल्याला खालून ओढून घ्यायचा आहे, ज्याने थ्रेडला गाठ बसते. तर इथे तुम्ही बघितलं असेल, मी पुन्हा तुम्हाला दाखवलं की मी कशी गाठ मारते आहे. तर मी एवढी मोठी गाठ मारत नाही. नॉर्मली आपण जेव्हा आरी वर्क करतो तेव्हा खूप छोटी गाठ मारली जाते, जेणेकरून आपण गाठ मारली आहे ते दिसण्यातसुद्धा येत नाही. तर इथे मी तुम्हाला दाखवते छोटी गाठ कशी मारायची. आता माझी प्रॅक्टिस आहे, मी आरी वर्क करते त्याच्यामुळे मला छोटी गाठ मारणं जमते. पण नवीन असल्यावर आपल्याला ती इझिली एवढी जमत नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चेन स्टिच खूप इझिली जमेल आणि समजेलसुद्धा. तर इथे मी तुम्हाला नेटच्या कपड्यावरती चेन स्टिच करून दाखवलेली आहे, नॉट मारून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा घरी प्रॅक्टिस करा, तुम्हालासुद्धा जमेल. फक्त घाई करू नका. हलक्या हाताने तुम्ही चेन स्टिच करण्यासाठी थ्रेड ओढा, म्हणजे त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा निघणार नाही. तर उद्या मी तुम्हाला कपड्यावरती, कॉटनच्या कपड्यावरती चेन स्टिच करून दाखवणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.